नमस्कार मित्रांनो, मी सुमित बागुल तुम्हा सर्वांचं सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहिफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागात स्वागत करतो। कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एक छोटासा रिकॅप करतो। याआधी आपण डॉक्टरांकडून अनेक विषयांबाबत माहिती जाणून घेतली आहे। सेक्स आणि योगा असेल, सेक्स आणि म्युझिक असेल, सेक्स आणि झुंबा, सेक्स आणि धूम्रपान किंवा मद्यपान या विषयांवरती आपण सरांचं मार्गदर्शन घेतलंय। आज डॉक्टरांनी त्यांना आलेल्या काही फीडबॅकवर आधारित कोरोना व्हायरस आणि सेक्शुअल हायजीन हा अत्यंत महत्त्वाचा विषय निवडला। या विषयावरती डॉक्टर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत। दरम्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेऊयात डॉक्टर विजय दहिफळे यांच्याबद्दल। डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि एंड्रोलॉजिस्ट आहेत। डॉक्टरांचे क्लिनिक्स औरंगाबाद, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका, पुणे, नवी मुंबईमध्ये नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईमध्ये आहेत। डॉक्टर नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्स संबंधी मार्गदर्शन करत असतात। तर मित्रांनो, तुम्हाला डॉक्टरांच्या विविध क्लिनिक्स बद्दल माहिती मिळाली आहे, पण कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच तुम्हाला एक आनंदाची बातमी देऊ इच्छितो। ते म्हणजे डॉक्टरांचं जानेवारी महिन्यात म्हणजे पुढच्या वर्षाच्या सुरुवातीलाच, अगदी सुरुवातीलाच साऊथ मुंबईमध्ये म्हणजेच दक्षिण मुंबईमध्ये कुलाब्यामध्ये नवीन सेंटर सुरू होणार आहे। त्यामुळे तुम्ही सरांचं दक्षिण मुंबईमध्ये अगदी कुठेही असाल, तुम्ही मरीन ड्राईव्हमध्ये असाल, मलबार हिल, वाळकेश्वर, वरळी कुठेही असाल, कुलाब्यात असाल, तर सरांचं कुलाब्या सेंटरमध्ये प्रत्यक्ष मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच मिळेल। दरम्यान या क्षणाला देखील तुम्ही सरांकडून थेट मार्गदर्शन घेऊ शकता। त्याच्यासाठी आमचा नंबर नोट डाऊन करून घ्या। आमचा नंबर आहे 022, हा मुंबईचा STD कोड आहे आणि 66843333 या नंबरवरती तुम्हाला फोन करायचा आहे। सर आपल्यासोबत आहेत। तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील ते खुलेपणानं सरांना विचारा। अगदी पॉझिटिव्ह पद्धतीने सर त्याची उत्तरं नक्कीच देतील। सर आपल्यासोबत आहेत। सर, कार्यक्रमात स्वागत आहे तुमचं। नमस्कार सर, खरं तर हा सगळा सुखी जीवनाचा मंत्रचा प्रवास 4 वर्ष आपल्याला झालेला आहे। आज 2020 याचा हा खरं तर शेवटचा एपिसोड आहे, पण आज क्रिसमस सारखा एक पॉझिटिव्ह सण आपण साजरा करतोय। तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा सर। थँक्यू, धन्यवाद। नक्कीच सर, आणि माझी इच्छा आहे तुम्ही या निमित्तानं प्रेक्षकांना काय सांगू इच्छितात? नक्कीच सुमितजी, या ठिकाणी आपण 4 वर्ष पूर्ण करतोय सुखी जीवनाच्या मंत्राला, आणि आपले सर्व दर्शक जगभरातील जे आमचे व्ह्युअर्स आहेत त्यांचा सहभाग यामध्ये होत असतो। म्हणून सर्वप्रथम नाताळच्या जगभरातील सर्व दर्शकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा, आणि त्यांनी सुख, शांती, समाधान आणि आनंद आणि सर्वांच्या जीवनात सुखी जीवनाचा मंत्र लाभो, बस एवढीच एक अपेक्षा मी ठेवतो। आणि मला वाटतं त्या मंत्रासाठी आता प्रश्न येत असतील। नक्कीच सर, आपण कार्यक्रम चालू होतो आणि फोन यायला चालू होतात। नागेशजी आपल्यासोबत आहेत पुण्यावर। नागेशजी, तुमचा फोन कनेक्ट झालाय, तुमचा प्रश्न विचारू शकता तुम्ही। हा सर, हॅलो, बोला। हा सर, तुम्ही खूप छान प्रकारे माहिती देता, आम्हाला ऐकायला फार बरं वाटतं। आम्ही सगळे ब्लाइंड विद्यार्थी वगैरे बघत बसून माहिती वगैरे ऐकत असतो सर तुमची। माझा असा एक प्रश्न होता सर, की आपलं जे लिंग असतं तर ते जास्त म्हणजे सरासरी छोटं वगैरे किंवा नाही का साईजने छोटं वगैरे असेल तर ते मोठं करण्यासाठी वगैरे काही मेडिसिन वगैरे असतात का त्याच्यावरती, किंवा त्याच्यावरती काही उपाययोजना करता येऊ शकतात का? अच्छा अच्छा, वय काय तुमचं? माझं वय 29। अच्छा, लग्न झाले तुमचं? हो सर। चला, व्हेरी गुड। तुम्ही सर्व मित्रांना हे दाखवता, सांगता, म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे आणि तुम्हाला उत्तर देऊया। अतिशय छान गोष्ट आहे सुमितजी। म्हणजे हेच प्रबोधन होणं फार महत्त्वाचं आहे। इतक्या शंका कुशंका मी माझ्या उपडीत पाहतो। म्हणजे तुमच्या रुटीन लाईफमध्ये लग्न झालं की 1 महिन्याच्या आत ते कपल येतं का, की सर ह्यांना काही समजतच नाही, ह्यांचं लिंग छोटं आहे, ह्यांना काही रिस्पॉन्सच देता येत नाही, मग ह्यांना कोणी शिकवलंच नसेल का? मग अशा गोष्टीमध्ये एकच सांगेन, असे काही लहान लिंग असेल, काही व्याधी असतील, सर्वात महत्त्वाचं सांगतो, प्रत्येक गोष्टीला अतिशय चांगली ट्रीटमेंट आहे, पण ती तज्ज्ञांकडूनच घेतली पाहिजे, सेक्सॉलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्टकडनं। आणि थोडक्यात मी सांगेल, आणखी आपल्याला विविध आकारामध्ये बोलायचं आहे, त्यामुळे त्यांना भरपूर माहिती सांगूया आपण। नक्कीच सर। सर, पण अजून एक फोन आला, तो घेऊयात। रोहित आपल्यासोबत आहेत बेळगाववरनं। रोहित, तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय। नमस्ते डॉक्टर। नमस्ते, बोला सर, मला मी तुला योगासन करून पेनिस स्ट्रॉंग व्हायला कंटिन्यू केलं तर होतं का नाही? अच्छा, म्हणजे योगा करून इंद्रिय स्ट्रॉंग होतं का हे विचारायचे, बरोबर आहे? हां, योगा आणि एक्सरसाइज। अच्छा, स्ट्रॉंग होतं। तुमचं वय काय? 36। बरं, लग्न झालंय? बरं, काही व्यसन वगैरे, अल्कोहोल, स्मोकिंग, टोबॅको वगैरे काही नाही ना? काही नाही। बरं, तुम्हाला काही लिंगात शिथिलता वगैरे जाणवते? नाही सर। बरं, तुम्हाला माहिती पाहिजे। ठीक आहे। हे बघा, एक्झरसाइज, योगा या गोष्टींचा परिणाम तुमच्या अवयवावर होतो का? तर नक्कीच होतो।
साधं उदाहरण देतो, जेव्हा तुम्हाला इरेक्शन येण्यासाठी किंवा कठोरता येण्यासाठी नॉर्मल बॉडी फ्लोच्या 10 पटीने जास्त फ्लो जर लिंगाकडे गेला तर त्या ठिकाणी इरेक्शन मेंटेन होतं. तर अशा प्रकारच्या योगाने कॉन्सन्ट्रेशन वाढते. कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळं फ्लो टुवर्ड्स ऑर्गन वाढतो आणि डेफिनेटली किगल्स एक्सरसाइजमुळं पेल्विक फ्लोअर हा स्ट्रॉंग होतो. म्हणून एकच सांगेन, नियमितपणे योगा करा, किगल एक्सरसाइज करा. आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात हे सर्व दिलेलं आहे, ते रेफर केलं तर आणखी चांगली माहिती मिळेल. नक्की सर. आणि एक रिसर्चचा प्रश्न आता अरे, आपल्यासाठी घ्या. येतोय. दादा उबाळे आहेत चालेल. आपल्यासोबत. दादा, तुमचा प्रश्न विचारा. तुमचा फोन कनेक्ट झालाय. नमस्कार सर. नमस्कार दादा, बोला. प्रथमतः सुखी जीवनाचा मंत्रचे निर्माते आदरणीय डॉक्टर विजय दहिफळे सर आणि आदरणीय चीफ कंटेंट एक्झिक्युटिव्ह डिजिटल सुमितजी बाबुल सर यांना नाताळच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नक्कीच धन्यवाद Thank you. दादा. तुम्हाला पण. धन्यवाद सर. शारीरिक संबंध ठेवत असताना ओके. जास्त सुख मिळावे यासाठी सर्वच पुरुषांना आपल्या प्रायव्हेट पार्टची साईज रुंदीला आणि लांबीला जास्त असावी असे त्यांना वाटत असते. ओके. कारण स्त्रियांच्या प्रायव्हेट पार्ट मध्ये आपला प्रायव्हेट पार्ट पूर्ण मध्ये घातल्यानंतरच खूप सुख मिळते असे त्यांना वाटत असते. ओके. म्हणून माझा प्रश्न असा आहे की बऱ्याच पुरुषांना आपल्या प्रायव्हेट पार्टला सेक्सच्या संवेदना कुठे असतात याबद्दल काहीही माहिती नसते. बरोबर आहे. म्हणून पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टच्या कोणत्या भागाला कुठून कुठपर्यंत सेक्सच्या संवेदना असतात त्याबद्दल सांगा सर. नक्कीच. नक्कीच. जसं तुम्ही रिसर्च म्हणता, हो. ते रिसर्चच करायला लावतात. Yes. आणि हे अतिशय बरोबर आहे. हे बघा, नॉर्मल अॅनाटॉमी काय आहे हे मी बऱ्याचदा पाहतो. लग्न होईपर्यंत बऱ्याचदा समोरची स्किन ओपन होते का ते माहीत नसतं. पण ठीक आहे, लग्नाच्या वेळेला ती ओपन करायला गेल्यानंतर ती जातात हनीमूनला, त्यावेळेस कुठं त्याला क्रॅक बसतात आणि नंतर किती ब्लिडिंग होतं आणि ऐन वेळेला काहीतरी नसते प्रॉब्लेम तयार होतात. सर्वात सेन्सिटिव्ह पार्ट जेंट्समध्ये काय असतो तो गोलाकार भाग, ज्याला आपण ग्लान्स पेनिस म्हणतो. त्या ठिकाणी नर्वस सप्लाय हा अतिशय जास्त असतो. दुसरा पार्ट येतो प्रिप्यूस, म्हणजे त्यावर असलेली जी स्किन असते त्या स्किनमध्ये इनर्वेशन हे मज्जातंतूंचं खूप झालेलं असतं. आणि त्याचप्रमाणे फिमेलमध्ये क्लॅटोरिस नावाचा जो भाग असतो त्या ठिकाणी आणि जी पॉईंट हा भाग जो असतो या ठिकाणी इनर्वेशन अतिशय जास्त असतं. याची सर्व माहिती आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात आहे आणि आणखी आपण आहोतच त्यांना माहिती द्यायला. नक्कीच. आता आपल्याला अजून एक नांदेडवर काय सर हरकत खरं तर घेऊया. फोन आलाय. अंजली मॅडम आपल्यासोबत आहेत. अंजलीजी, तुमचा प्रश्न विचारा. तुमचा फोन कनेक्ट झालाय. हॅलो सर. हां, नमस्कार, बोला. सर, लिंगाची साईज लहान असेल तर ती वाढवता येते का व कशी आणि किती वर्षापर्यंत, तर ते सविस्तर सांगा. एक्सलंट. आता हे पूर्ण प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देतो. आता येस. नॉर्मल साईज काय असते जे आपल्या सुरुवातीला ज्यांनी विचारलं त्यांनाही कळू द्या. शिथिल अवस्थेमध्ये 2.5 इंचापर्यंत असणं लांबी, त्याचबरोबर नंतर इरेक्शन नंतर त्याची जवळपास 1.5 ते 2 इंचापर्यंत गर्थ ही वाढली पाहिजे आणि लांबी ही 5 इंचापर्यंत ±2 इंच डेव्हिएशन हे नॉर्मल असतं. विविध आकार तर आहेतच, पण यामध्ये ह्यांचं म्हणणं काय, हा कॉमन प्रश्न आहे की ही लांबी वाढवता येते का. हे बघा, हा इलॅस्टिक टिश्यू पार्ट आहे. कसल्याही प्रकारचं त्याचं कारण जोपर्यंत कळत नाही, त्याला हार्मोनल कमी आहे का, सप्लाय किंवा काही कार्पोरा जे असतात त्या स्पॉन्जी असतात, त्यामध्ये जोपर्यंत ब्लड जाणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये भाग इन्क्रीज होणार नाही. तर अशा केसेसमध्ये बऱ्याचदा वय वाढल्यानुसार त्याची युटिलिटी कमी होत असेल तरीसुद्धा त्या कॉम्प्रेस होतात, डिकॉम्प्रेस होऊन ते लहान होतात. तर असं कुठलं वयाची लिमिट राहत नाही. जे काही कारण असेल, सर्जिकल असेल तर सर्जरी करा, वेब असेल तर रिमूव्ह करा. समजा काही प्रकारे फ्लो कमी असेल तर फ्लो वाढवणारी मेडिसिन द्या. त्याचबरोबर टिश्यू जे आहेत काय डायबिटीज, BP किंवा स्क्लेरोटिक डिसऑर्डरमुळं कोलॅप्स झाले असतील तर प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी म्हणजे सेंट्रिफ्यूज केलेल्या ॲक्टिवेटेड प्लेटलेट्स आपण त्या ठिकाणी इंजेक्ट करतो. नवीन टिश्यू तयार होते. न्यूरोजेनेसिस, न्यूओव्हास्क्युलोजेनेसिस, न्यूओफायब्रोजेनेसिस म्हणजे ह्या सगळ्या त्याच्या टिश्यू आहेत, त्यामुळे ते वाढत आहेत. आणि आणखी पुढचे स्कॅफोल्ड्स म्हणजे याच्या पलीकडे देखील समजा काही होत नसेल तर इव्हन माझ्याकडे 70 वर्षापर्यंत मी इम्प्लांट केलेले आहेत, मी वयाची लिमिट नक्कीच नाही आहे. तर त्या ठिकाणी सेलचे स्कॅफोल्ड रुंदी वाढवण्यासाठी, लांबी वाढवण्यासाठी सिलिकॉनचे इम्प्लांट असतात. मॅलिबल आहेत, रिजिड आहेत, सेमी रिजिड आहेत, इन्फ्लेटेबल आहेत. त्याचे खूप प्रकार आहेत. म्हणजे एकाच वाक्यात सांगेन, कुठल्याही प्रकारे अशी व्याधी असेल तर डिप्रेशनमध्ये जायचं नाही, घाबरायचं नाही. बरेच जण लग्नापासून पळून जातात की आता माझं काही खरं नाही आणि असं मला पाहिलं तर कसं होणार. तर अशा ठिकाणी काउन्सिलिंग फार महत्त्वाचं असतं. आणि विशेष करून लहानपणी मातांनी किंवा वडिलांनी ते पाहून डॉक्टरांकडे जाणं. अडल्ट झाल्यानंतर प्युबर्टीसाठी आपलं प्युबर्टी काउन्सिलिंग असतं, त्यामध्ये त्यांना आपण समजावून सांगतो. आपली पुस्तकं आहेत आणि लग्ना अगोदर एकदा टेस्टिस कशा नॉर्मल आहेत, पेनिस नॉर्मल आहे का, बरं काही व्याधी असेल तर काही कमीपणा न बाळगता न लाजता. खरं म्हणजे बरेच जण सेंटरला येताना असं म्हणजे 1 महिना नाही 1 वर्षापासून प्रयत्न चालू असतो. नाही मग मी आज जाऊ उद्या जाऊ का,
तर कसं जाऊ, त्या ठिकाणी काही विचारायची गरज नाही, हा विषय आहे, सब्जेक्ट आहे, तुम्ही आल्यावर मला समजतं. अशा पद्धतीने तुम्हाला हे मोटिवेशन का आवश्यक आहे, तर लग्नानंतर तुम्हाला म्हणजे तुम्ही दोघे जण असता, दोघांनाही काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून हे केव्हाही सॉल्व्ह केलं अतिशय चांगलं. नक्कीच. खरं तर सर आपण सेक्शुअल हायजीन बद्दल तर माहिती जाणून घेतोच आहे, त्याबरोबर तुम्हाला खूप सारे प्रश्न आलेले आहेत तुमच्या ईमेल वरती आलेले. आपल्याला आपण हे जे व्हिडिओज आउट करतो त्याच्यातनं पण बरेच प्रश्न येतात आणि लोकांना सायंटिफिक पद्धतीने लिंगाचे विभिन्न प्रकार आणि त्या आकार याबद्दल देखील माहिती जाणून घ्यायची. तर मला तुम्हाला असं विचारायचं की एक ॲव्हरेज लांबी पेक्षा मोठं आणि ॲव्हरेज रुंदीपेक्षा मोठं, तर ह्या प्रकारचं लिंग काय असतं? अच्छा, करेक्ट. आता आपल्या परत पहिल्या प्रश्नाला आपण जॉईन करूया की जी मुलं सातत्याने पाहतात. हे बघा किती प्रकार सांगितलेले आहेत मी, जवळपास टोटली आपल्याकडे 20 ते 21 प्रकारचे पेनिसेस आहेत. सर 1 मिनिट थांबू, मी नंतर माहिती देऊ. यस, पुण्यातनं फोन आलेला नागेशजी आपल्यासोबत. सर तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय. हो सर, माझा असा प्रश्न आहे की मला शुगर आहे, पण त्याच्यामुळे माझ्या प्रायव्हेट पार्ट वरती ते फंगस सारखं जमा झालेलं आहे. तर त्याचा उपाय गोळ्यांनी होतो का ते पुढची 4 स्क्रीन काढावंच लागते? बर, तुमचं वय सांगा मला. माझं वय 32 आहे. अशात शुगर केलेली आहे का तुम्ही? एखादी रिपोर्ट सांगा. शुगर लेवल माझी आता जरा जास्तीच आहे, म्हणजे 250 ते 250 दरम्यान असते माझी शुगर लेवल. बर बर. आणि त्यामुळे काही शिथिलता तुम्हाला आलेली आहे की लिंगामध्ये, कमजोरी, शीघ्रपतन आलेलं? म्हणजे मला असं जाणवतं त्याच्याबद्दल. बर बर. काही समोरच्या स्किनला काही क्रॅक वगैरे पडतात ती छोटी झाल्यामुळं? हो 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 हो, पुढच्या एकदम टोकाला आहे ना क्रॅक्स होतात आणि पूर्णपणे मागे नाही जात. ओके ओके, सांगूया तुम्हाला. हे बघा, ओबेसिटी, डायबेसिटी हा अतिशय कॉमन. त्यातल्या त्यात भारतामध्ये तुम्हाला सांगतो ओबेसिटी आणि डायबिटीसचं प्रमाण एवढं जास्त आहे की मी सांगतो जवळपास माझ्याकडे येणाऱ्या 50% लोकांना नुसतं डायबिटीस झाला म्हटलं की धास्ती एवढी की आता मी पूर्ण क्रयशीलता गेली माझी. मी बऱ्याच असं म्हणजे असं फक्त डायबिटीस झाला म्हणजे तो एका ठिकाणी बसला, त्याला गोळ्या एक जण आणून देतं, पाणी आणून देतं, ती जेवणाचं ताट समोर, एवढं घाबरायची गरज नाही. डायबिटीसमध्ये तुमचा हा कंट्रोलमध्ये नाही, यांचा 250च्या वर आहे आणि कंट्रोलमध्ये आणावं. फास्टिंग 100 to 110, पोस्टमिल 150च्या वर नसावी. समोरची स्किन जर डायबिटीस कंट्रोलमध्ये असेल तर ते क्रॅक बंद होतात. पण हे रिपीटेड होत असेल तर सर्कमसिजन ते पण पार्शल तज्ज्ञांकडनं, सेक्सॉलॉजिस्ट, अँड्रॉलॉजिस्ट, युरॉलॉजिस्टकडनं केल्यानंतर ती शिथिलता देखील दूर करता येईल, ती इन्फेक्शन देखील दूर करता येईल आणि ते फंगस जे म्हणतात तेही दूर होऊन जाईल. सर कोरोनातून बरं झाल्यानंतर जर का कोणाला प्रेग्नन्सी प्लॅन करायची असेल तर साधारण किती दिवसांनी ती केली पाहिजे आणि क्वालिटी शुक्राणूंसाठी, क्वालिटी स्पर्मसाठी काय केलं पाहिजे सांगा? नक्कीच. म्हणजे तुम्ही माझ्या मेलवर आलेले सगळ्यात मॅक्झिमम क्वेश्चन हे आहेत. हे बघा किती म्हणजे मार्चपासून आतापर्यंत 9 महिने झाले. हे बघा हे वातावरण हळूहळू निवळत चाललेलं आहे, पण भीती आणखी गेलेली नाही. प्रेग्नन्सी कधी प्लॅन करायला पाहिजे, हे बघा ह्याच्यावर पूर्ण स्टडी होत आहेत, सगळ्या रिजनमध्ये स्टडी चालू आहेत. आणखी तरी एक्झॅक्टली कधी करायला पाहिजे हे सांगता येत नाही. पण काय होतं बऱ्याचदा काही जण अगोदर प्रेग्नंट झालेले, म्हणजे कोरोनाच्या अगोदर प्रेग्नंट झाले पण डिलिव्हर झाले कोरोनामध्ये, किंवा काही इन्सिडेंटली म्हणजे फॅमिली प्लॅनिंग वापरून सुद्धा काही कारणामुळे प्रेग्नन्सी राहिली. तर एकच सांगेन, सध्या तरी तुमच्या मनातली भीती जाईल. पण ते बघा काय असं सायकोलॉजी फार मोठा इम्पॅक्ट असतो. म्हणजे मला प्रेग्नन्सी आता झाली तर मग बाळाला काय होईल का, नंतर काय होईल का, ही भीती बाळगण्यापेक्षा शक्यतो तुम्ही टाळा. आणखी किती दिवस आणखी सध्या तरी सांगता येत नाही. पण चुकून झाली असेल तर लास्ट ट्रायमेस्टर जेव्हा असतं तेव्हा जी माता आहे त्यातली इम्युनिटी कमी झालेली असते, ब्लड फ्लो वाढलेला असतो, बरेच चेंजेस झालेले असतात. तर अशा केसमध्ये त्यांनी क्वारंटाईन बाजूला राहणं, नातेवाईकांना न भेटणं आणि अतिशय चांगली काळजी घेऊन चांगल्या प्रसूतीगृहामध्ये डिलिव्हरी करणं, जेणेकरून बाळाला काही होणार नाही, ही काळजी घेतली पाहिजे. नक्की सर. परत एकदा प्रश्नोत्तरांकडे येऊयात. दर्शकांचे फोन येत आहेत. पुण्यावरनं ज्ञानेश्वर जी आपल्यासोबत आहेत. सर तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झाला. हा नमस्कार सर, विजय दहिपळे सर, नमस्कार. 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 माझा प्रश्न असा आहे, आता माझं वय 31 आहे. हो. आणि आमच्या लग्नाला जवळ आता 2 वर्ष होत आलेत. बर. आणि मध्ये आम्ही काही ट्रीटमेंट वगैरे केलेले आहेत. आपले सागर भालेराव हे युरोलॉजिस्ट आहेत, त्यांच्याकडे ट्रीटमेंट झालेली आहे. ओके. तर मला सेक्स पॉवर बद्दल विचारायचं, सेक्स पॉवर वाढवण्यासाठी काय करावं लागेल? ओके. आणि एक जनरली असा प्रश्न होता की जे ट्रान्सजेंडर लोक असतात तर त्यांना जेव्हा विवाह करतात ते तर त्यांना ते मग काय आपलं लैंगिक जे सुख असतं ते मिळू शकतं का, की ते असा एक प्रश्न होता माझा. बर बर. तुम्हाला काही 2 प्रश्नांबद्दल मला सांगा. सांगतो. तुम्हाला काही कमजोरी, शीघ्रपतन, लहान लिंग काही जाणवतं?
थोडं म्हणजे कमजोरी जाणवत होती सर मला. बर बर बर. पण ट्रीटमेंट केल्यानंतर आता व्यवस्थित झालेलं आहे. चालेल चालेल. पण ते आता मेंटेन कसं करायचं? तेवढी नाहीये सर. चालेल, कसं मेंटेन करायचं सांग. नक्कीच नक्कीच. हे बघा, अतिशय 2 प्रश्न यांचे आहेत, अतिशय महत्त्वाचे आहेत. हे बघा, सेक्शुअल डिस्फंक्शन हा आजार नाही, पहिलं महत्त्वाचं लक्षात ठेवा. का? ब्रेन हा मेन सेन्स ऑर्गन आहे. ब्रेन जोपर्यंत कमांड देणार नाही तुम्हाला ऑर्गनला, तोपर्यंत तुम्हाला अराउजल होत नाही. दुसरा भाग, ह्यांनी ट्रीटमेंट घेतली. हे बघा, ट्रीटमेंट घेतल्यानंतर हा काही आजार नाही असा बरा होऊन नीट गेला, कारण तुम्हाला ट्रीटमेंट दिली आणि तुमची मनाची तयारी नसेल तर काहीच होणार नाही. महत्त्वाचं पॅथॉलॉजी काय, हार्मोनल लेवल्स काय आहेत, लिंगाचा सप्लाय कसा आहे, ते का डाऊन होते, अशा केसेससाठी मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे. ती घेतल्यानंतर त्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही, नक्कीच त्यांना रिलीफ मिळेल. आणि दुसरा भाग, ट्रान्सजेंडरच्या सेक्शुअल ॲक्टिव्हिटीबद्दल हा अतिशय मोठा टॉपिक आहे, त्यावर सेपरेटली आपण येणार आहोत. आपल्या सुखी जीवनाच्या मंत्रात देखील लिहिलेलं आहे, त्यांच्यामध्ये देखील ॲक्टिव्हिटी असतात, कशा असतात काय नाही, हा वेगळा पूर्ण सविस्तर टॉपिक घेऊया आपण. नक्की सर. आणि एका दर्शकाचा फोन आलेला आहे, प्रसादजी आपल्यासोबत आहेत मुंबईवरनं. प्रसादजी, तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय. सर, शीघ्रपतनसाठी काय करू शकतो आपण? अच्छा अच्छा. वय काय तुमचं? 30. बरं. लग्न झालेलं आहे? हो, झालेलं आहे. काही डायबिटीज, बीपी वगैरे काही? काय नाही. ठीक आहे, सांगूया तुम्हाला. एक शीघ्रपतन म्हणजे काय, एक रिव्हिजन करूया. नॉर्मली सेक्शुअल ॲक्ट हा किती वेळ चालला पाहिजे हे नेहमीचे येणारे प्रश्न. फोर प्ले आणि पोस्ट प्ले हे दोन्ही गोष्टी, तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. टोटल ड्युरेशन हे 15 मिनिटापासून 30 मिनिटापर्यंत गेलं पाहिजे. हे जर ड्युरेशन नाही गेलं तर समोरच्या पार्टनरला ऑर्गेझम येऊ शकत नाही. आणि समोरच्या पार्टनरला ऑर्गेझम झालं की नाही हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. का? कारण आपण जी नेहमी आपली एक फ्रेम सांगतो, टाईम, प्लेस, पर्सन, कंडिशन, कल्चर, सेफ्टी, ज्यामध्ये तुम्हाला पार्टनरला सॅटिस्फाय करणं, आपला ओन, आपला नोन, ज्यामध्ये की कसलाही प्रकारचं इन्फेक्शन न होता तुम्हाला करायचं आहे. अतिशय चांगल्या प्रकारची मेडिसिन आहेत, सेंट्रली ॲक्टिंग आहेत, लोकली ॲक्टिंग आहेत. गरज पडलं तर पी शॉर्टसारखी इंजेक्शन देऊन त्याला कंट्रोलमध्ये आणता येतं. आणि काही एक्झरसाईज असेल आणि तज्ञांना भेटावं, नक्कीच हा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होऊन जाईल. नक्कीच सर. खरं तर आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहे, पण एक अजून एक फोन कॉल घेऊयात. लताजी आपल्यासोबत आहेत पुण्यावरनं. लताजी, तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय. हा सर, माझा असा प्रश्न होता की माझ्या मिस्टरला डायबिटीस आहे. फर्स्ट मुलगा आहे मला, पण आता 7 वर्षांनी ट्राय करतोय पण राहत नाहीये. तर डायबिटीसचा काय प्रॉब्लेम असू शकतो का? तर एक महत्त्वाचा मला प्रश्न सांगा की ह्या डायबिटीसमुळे त्यांच्या सेक्शुअल ॲक्टिव्हिटीवर काही परिणाम झालाय का? हो सर. हां, हे सर्वात महत्त्वाचं मी सांगतो तुम्हाला. नक्कीच याला सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणतात. हे बघा, माझ्याकडे ओपीडीमध्ये येणाऱ्या 50% लोकांना मी पाहतो सेक्शुअल डिस्फंक्शन म्हणजे कमजोरी हे वन ऑफ द कॉज ऑफ इन्फर्टिलिटी आहे. का? समागमच झालं नाही, डिपॉझिशन ऑफ सिमेनच झालं नाही, किंवा त्या ओव्ह्युलेशनच्या पिरियडला तुम्ही जर ॲक्ट केलं नाही तर कशी प्रेग्नन्सी राहणार, हा एक परत. दुसरा भाग, बऱ्याचदा डायबिटीज कंट्रोलमध्ये नसेल, ह्यांची ॲक्टिव्हिटी इतकी कमी होते, वीर्याचं प्रमाण देखील कमी होतं, क्वालिटी देखील कमी होते. तर अशा केसेसमध्ये तज्ज्ञांना भेटा, अतिशय चांगली ट्रीटमेंट आहे, मेडिसिन्स आहेत. बऱ्याचदा गरज पडलं तर त्याला पी शॉर्टसारखे इंजेक्शन देऊन ओके करता येईल. कारण मला दोघांनाही तपासायला लागतं, दोघांनी जोडीने येणं आवश्यक असतं. नक्कीच सर. आणि आपला फेवरेट सेगमेंट क्विज टाईम. येस, हाही महत्त्वाचा आहे. कारण हे बघा, हा सहभाग पाहिला आपण मागच्या वेळेसचे अशोक सोनावणे जालन्याचे आपल्या सेंटरला आले, पुस्तक घेतलं, विचारपूस करतायत आपलं हिंदी कधी लॉन्च होते तर लवकरच होणार आहे नवीन वर्षात. तर हे घेऊन गेले, त्यांच्या मित्रांसाठी देखील घेऊन गेले. आणि अशा पद्धतीने परत तुम्हाला भाग घ्यायचा असेल, एक क्विज जिंकायची असेल तर चिठ्ठी काढायला लागेल. घ्या. आणि आता बघा, हे नवीन वर्षामध्ये आपल्याला विनर द्यायचे का आणि सुरू करणार आहे आपण. मागणी आहे सगळ्यात की तुम्ही आता पहिलं म्हणजे शेवटचं गिफ्ट आणि पुढच्या वेळेला पहिले काढायचं. नक्कीच. चला पाहूया आपण कुठे जातो. पण आता हे गिफ्ट आपण नवीन वर्षात देणार आहोत बरं का. नक्कीच. कारण कसं सगळ्यांची विचारणे नुसतं डिक्लेअर करता म्हणे आणखी तुम्ही भेटायला नाही आले. चला, आता आपण गेलो साताऱ्याला. ओके. अजित सांगपाळा सातारा यांचं मनापासून अभिनंदन. आणि हिने अचूक उत्तर कशाचं दिलं? काय? करोनाच्या सावटामध्ये बरे झाल्यानंतर सेक्शुअल ॲक्टिव्हिटी तुम्हाला रिगेन करायची आहे, नॉर्मल व्हायचं आहे, तर कशा पद्धतीने व्हायचं आहे? सर्वात महत्त्वाचं सांगेन, तुम्हाला विकनेस खूप आला असतो, मसल विकनेस आहे, तुम्हाला प्रोटीन डाएट, हाय प्रोटीन डाएट आणि एक्झरसाइजही हळूहळू करत जाणं म्हणजे हे रिगेन करणार. आणि असंच आणखी उत्तर द्यायचं असेल तर प्रश्न विचारायला लागेल. तर याच कोरोनाच्या सावटामध्ये समजा कोरोना झालेला आहे, तुम्ही ओके झाले, आता तुम्हाला प्रेग्नन्सी प्लॅन करायची जोड पाहिला, तर ही प्रेग्नन्सी केव्हा प्लॅन केली पाहिजे? आणि हे प्लॅन करताना जी शुक्राणू वीक झालेले असतात तर ते स्ट्रॉंग करण्यासाठी काय करायला पाहिजे? हा शो जर मिस झाला असेल तर तुम्ही साम TV एवढं जरी टाईप केलं सुखी जीवनाचा मंत्र, पूर्ण शो पाहता येईल. आणि हे उत्तर तुम्हाला पुढच्या गुरुवारच्या संध्याकाळपर्यंत द्यायचं आहे. आणि यामध्ये मेल करा, मेसेज करा,
किंवा डिरेक्टली फोन देखील करून तुम्ही देऊ शकता. आणि असा सहभाग अतिशय खूप आनंद वाटला सुमितजी आज, की सर्व मुलं, सर्व लहान जे इव्हन अबाल म्हणजे 10वी पासूनची मुलं आहेत ते कॉलेजपर्यंतची ती सोबत बसून बघतात आणि हे जे क्लिष्ट त्यांच्या मनात शंका आहेत ते सॉल्व्ह करून देतात. तर अशाच पद्धतीने यामध्ये सामील होत राहा. या ठिकाणी आमचा मंच सुमितजी आणि आम्ही तुमचं निरसन करत जाऊ. नक्की सर, थँक्यू सो मच. खरं तर वेळेची मर्यादा आहे म्हणून आज आपल्याला इथेच थांबावं लागतं. पण मित्रांनो, पुढच्या वर्षी सर तुमच्यासाठी नवीन क्लिनिक घेऊन येत आहेत. दक्षिण मुंबईमध्ये कुलाब्यामध्ये सरांचं हे क्लिनिक असणार आहे, त्यामुळे तुम्हाला कुलाब्यामध्ये पण सरांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळणार आहे. दरम्यान पुढच्या शुक्रवारी रात्री 11 वाजता असेच भेटणार आहोत. थँक्यू.